नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आरसीसी स्लॅबचे वजन कसे काढायचे असते या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। आजचा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। तुम्ही जर कन्स्ट्रक्शन क्षेत्रामध्ये काम करत असाल किंवा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरचे विद्यार्थी असाल, सर्वांसाठीच आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। कारण आजच्या व्हिडिओमध्ये स्लॅबचे वजन कसे काढायचे असते या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, माहिती सुरू करण्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। तुमच्या समोर उदाहरणासाठी एक स्लॅब दाखवलेला आहे। उदाहरणासाठी हा स्लॅब आहे। या स्लॅबची लांबी किती आहे? 12 फूट आहे। रुंदी किती आहे? 10 फूट आहे। आणि स्लॅबची जाडी म्हणजे थिकनेस 5 इंच आहे। तर या स्लॅबचं आपल्याला टोटली वजन काढायचं आहे। किती किलोचा हा स्लॅब होणार आहे स्टील सह, म्हणजे स्लॅब टाकल्यानंतर टोटली वजन किती होणार आहे, एक अंदाज कसा काढायचा या व्हिडिओमध्ये माहिती मिळणार आहे। मित्रांनो, सुरुवातीला काय करायचं आहे, तुम्हाला लांबी किती आहे? 12 फूट आहे। रुंदी किती आहे? 10 फूट आहे। एक जाडी किती आहे म्हणजे थिकनेस किती आहे? 5 इंच आहे। याचं सुरुवातीला मीटर मध्ये रूपांतर करावे लागणार आहे। लांबी 12 फूट आहे, याचं मीटर मध्ये रूपांतर केलं तर उत्तर किती येणार आहे? 3.6576 मीटर, म्हणजे मीटर मध्ये रूपांतर झालं। रुंदी किती आहे? 10 फूट आहे, याचं सुद्धा मीटर मध्ये रूपांतर करा। जाडी किती आहे म्हणजे थिकनेस किती आहे? 5 इंच आहे। या 5 इंच सुद्धा मीटर मध्ये रूपांतर करा। आता हे सर्व रूपांतर झाल्यानंतर सूत्र कोणतं आहे? सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची। उंची म्हणजे जाडी, थिकनेस तुम्हाला धरायचे आहे लक्षात येण्यासाठी। आता सिंपल, लांबी किती आली होती? लांबी आली होती 3.6576। रुंदी किती होती? 3.048। उंची किती होती म्हणजे जाडी किती होती? 0.127। या तिन्हीचा गुणाकार करायचा आहे। या तिन्हीचा ज्यावेळेस तुम्ही गुणाकार करता त्यावेळेस तुम्हाला या स्लॅबचं व्हॅल्यू मिळणार आहे। गुणाकार केल्यानंतर उत्तर किती येणार आहे? उत्तर एवढं येणार आहे 1.4158 42 32 96, किंवा तुम्ही एवढं सुद्धा शॉर्ट मध्ये सुद्धा धरू शकता, 1.4158 एवढं सुद्धा धरू शकता, पण टोटल उत्तर एवढं येणार आहे। या स्लॅबचं व्हॅल्यू मिळणार आहे। आता काय करायचं आहे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, स्लॅबचं वजन काढण्यासाठी आरसीसी ची डेन्सिटी किती असते? 2400 ते 2500 किलोग्राम क्युबिक मीटर, हे तुम्हाला फिक्स लक्षात ठेवायचं आहे। या रेंजमध्ये आरसीसीच्या स्लॅबची डेन्सिटी असते 2400 ते 2500 किलोग्राम क्युबिक मीटर। या स्लॅबचं व्हॅल्यूम किती आलं होतं? 1.4158 हे आलं होतं। याचा गुणाकार आपण आरसीसी जी डेन्सिटी आहे ते 2500 किलो धरूया, क्युबिक मीटर एक धरूया जास्तीत जास्त। याचा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे? 3539। म्हणजे तुम्हाला या स्लॅबचं वजन किती येणार आहे? अंदाजे 3539 किलोग्रॅम। समजलं मित्रांनो? अशा प्रकारे स्लॅबचं माप किती जरी असेल तरी सुद्धा तुम्ही त्या स्लॅबचं वजन काढू शकणार आहेत। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।